आमच्या घरातल्या कोणी झेडपीला नव्हतं, कोणी आमदार नव्हतं, खासदार नव्हतं, कोणी लोकल बॉडीला नव्हतं, कोणी राजकारणामध्ये कोणीच नव्हतं, तसं कोणी नव्हतं. परंतु माझ्यासारख्या कार्यकर्त्याला संधी आपल्याला कुठल्याही प्रकारची संधी मिळाली, शेवटी संधी मिळाली तर त्या संधीचं सोनं करायचं आणि संधीचा उपयोग आपण सर्वांनी आज तुम्हाला प्रत्येक क्षेत्रामध्ये तुम्हाला आज तुमचा आम्ही सत्कार केला. जे ज्या क्षेत्रामध्ये तुम्ही आहे त्या क्षेत्रामध्ये आपण जर झुकून काम केलं, कुठेतरी लोकांना वाटलं की हा माणूस, ही माणसं किंवा हे आपला अधिकारी, हा कर्मचारी किंवा हा आपला मुलगा कुठेतरी आपल्यासाठी काहीतरी करतोय, कुठली गोष्ट सहजासहजी तुम्हाला मिळते, काही काही जादूची कांडी नाहीये. प्रत्येक क्षेत्रामध्ये माणसाला यशस्वी होण्यासाठी त्याला कष्ट करावं लागतं, जिद्द चिकाटी सगळ्या गोष्टी केल्याशिवाय आयुष्यामध्ये तुम्हाला काहीच मिळणार नाही. नेहमी लक्षात ठेवा, या आयुष्यामध्ये तुम्हाला जेवढं मोठं होईल ती बघा, ती आत्याला घेऊन लगेच आली, इतकी हुशार आहे ती बदलली. त्यामुळं तुम्हाला जेवढं तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला जिद्द चिकाटी मेहनत कष्ट घेऊन तुम्हाला आयुष्यामध्ये जेवढं यशस्वी होता येईल तेवढं होण्याचा प्रयत्न आपण सर्वांनी निश्चित प्रकारे करावा. सुरटे साहेब, मी मागाशी तुमचा सत्कार केला, मी सहज अण्णांशी बोलताना विचार केला की जे जे अधिकारी जे त्यांनी खरं तर सगळ्यांनी कार्यक्रमाला आलं पाहिजे, थोडं थोडं सगळ्यांनी सहकार्य केलं पाहिजे. गाडवे साहेब एवढे मोठे नाहीत किंवा साबळे साहेब काही मोठे नाहीत, कुठेतरी आपण कुठेतरी पुन्हा समाजाचं काहीतरी देणं लागतो, काहीतरी आपण त्यासाठी आपण हे केलं पाहिजे. आज तुम्ही सांगा, कार्यक्रम आज त्यांनी घेतला, कार्यक्रम घेणं काही तो सोपं असतं का? त्यासाठी ही पण मंडळी कुठेतरी आपली घरची मंडळी. त्यामुळं आपल्याकडून जेवढं आपण इथं भविष्यामध्ये नेहमी लक्षात ठेवा की कार्यक्रम किंवा सर्वांना सगळ्यांनी एकत्र आणि सर्वांनी आपल्याकडून जेवढं आपल्याकडून कॉन्ट्रीब्युशन किंवा आपल्याकडून जेवढं सहकार्य, जेवढी मदत आपल्याकडून मदत मागण्याची जेवढं सहकार्य करता येईल तेवढं करण्याचा प्रयत्न आपण सर्वांनी केला पाहिजे. मी आपल्या सर्व विद्यार्थी एवढं सांगतो की या आयुष्यामध्ये हे आयुष्य खूप सुंदर आहे. ह्या सुंदर आयुष्यामध्ये आपल्याकडून जेवढं लोकांचं, जनतेचं जेवढं भलं करता येईल, त्या लोकांचं जेवढं चांगलं करता येईल तेवढं करण्याचा प्रयत्न आपण सर्वांनी केला पाहिजे. जीवनामध्ये तुम्हाला एक सांगतो की आयुष्यामध्ये चढ उतार असतात, प्रत्येकाला शेवटी आनंद आहे, आनंदाच्या पाठीमागं नंतर दुःख पण आहे, शेवटी आनंद दुःख या सगळ्या गोष्टी प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये असतात. त्यामुळं प्रत्येकाला वाटेल की तात्याचं काय जोरात आहे, निशा फेटा जोरात आहे, शेवटी त्या तात्याचं दुःख तात्यालाच माहिती आहे. शेवटी आपण म्हण आहे, दिसतं तसं नसतं म्हणून जग फसतं. माणसाने माणसाच्या आयुष्यामध्ये आनंदी राहिलं पाहिजे आणि आनंदी राहून आनंद हा वाटला पाहिजे. आनंद आपल्याकडे आणि आपल्या कुटुंबात बायका पोरापुरता ठेवून उपयोग नाही, आनंद हा सगळ्यांसाठी वाटला पाहिजे. आनंद द्या आणि आनंद घ्या. आनंद हा गोलगोल असतो. आनंद जेवढा पुढच्या माणसाला आपण एकपट आनंद देऊ तोच आनंद उलटा धापट आपल्याला आपल्या कुटुंबाला मिळाल्याशिवाय राहत नाही. त्यामुळे आनंद द्या, आनंद घ्या. प्रत्येकाला अडचणी बाबांनो, प्रत्येकाला संकट आहेत, प्रत्येकाच्या रस्ते कोणाचा असा स्पेशल रस्ता नाहीये. प्रत्येकाच्या रस्त्यावरती काचा तो मार्ग हा पार हा प्रत्येकालाच करावा लागतो. त्यामुळे नेहमी लक्षात ठेवा, नाही तर काय असतं, माझ्या जीवा वाटलं असं का, मला साडासाठी का, मीच असं करतो का, असं काय नाही. आपण सर्वांनी त्या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे